कुळगाव बदलापूर नगर परिषदेकडून शहरातील सर्व निवासी, व्यावसायिक आणि सार्वजनिक इमारतींमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. महाराष्ट्र अग्नी प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 अंतर्गत ही मोहीम राबवली जात असून वाढते नागरीकरण आणि उंच इमारतींची संख्या लक्षात घेता प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील प्रत्येक इमारतीत आवश्यक अग्निरोधक यंत्रणा कार्यरत असणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नगर परिषदेकडून जारी करण्यात आलेल्या जाहीर प्रकटनानुसार निवासी अपार्टमेंट, शैक्षणिक संस्था, व्यापारी संकुले, हॉटेल्स, रेस्टॉरंट, मॉल, हॉस्पिटल, सिनेमा थिएटर तसेच औद्योगिक इमारतींमध्ये फायर अलार्म, फायर एक्स्टिंग्विशर, स्प्रिंकलर सिस्टीम, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग आणि विद्युत सुरक्षेची तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. इमारतींचे नकाशे मंजूर करताना अग्निसुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक राहणार असून विद्यमान इमारतींनाही अधिकृत तपासणी करून प्रमाणपत्र मिळवणे बंधनकारक असेल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. गेल्या काही वर्षांत बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर बहुमजली इमारती आणि व्यावसायिक प्रकल्प उभारले गेले आहेत. मात्र अनेक ठिकाणी अग्निसुरक्षा उपकरणांची नियमित देखभाल होत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. काही इमारतींमध्ये आपत्कालीन मार्ग अडवलेले असणे, अग्निशमन यंत्रणा निष्क्रिय असणे किंवा विद्युत यंत्रणांमध्ये त्रुटी असणे अशा बाबींमुळे संभाव्य दुर्घटनांचा धोका वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. विशेषतः उन्हाळा आणि पावसाळ्यात शॉर्ट सर्किट किंवा गॅस गळतीमुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता अधिक असल्याने प्रशासनाने ही मोहीम गंभीरतेने हाती घेतली आहे. नगर परिषदेकडून सार्वजनिक उपक्रमांचे फायर सेफ्टी ऑडिट अधिकृत संस्थांमार्फत करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यामुळे शासकीय कार्यालये आणि मोठ्या व्यावसायिक संकुलांमधील सुरक्षेची पातळी अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित इमारत व्यवस्था निर्माण करणे ही काळाची गरज बनली असून नियमित तपासणी आणि नियमांचे काटेकोर पालन केल्यास भविष्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यास मोठी मदत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.